नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 27 आणि याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला रोम्बस. रोम्बस याचा अर्थ होतो समभुज चौकोन. समभुज चौकोन. या अगोदर आपण बघा रेक्टँगल बघितला, स्क्वेअर बघितला. आता आपल्याला रोम्बस बघायचा आहे. रोम्बस हा कसा असतो? इफ ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल if all sides of quadrilateral are equal in length or equal in length or congruent, then it is called rhombus. जर चौकोनाच्या सर्व बाजूची लांबी सारखी असेल तर त्या चौकोनाला म्हणतात रोम्बस किंवा समभुज चौकोन. याला नाव देऊ आपण PQRS. Quadrilateral PQRS is a rhombus because all sides of quadrilateral PQRS are equal in length. सर्व बाजूंची लांबी सारखी असल्यामुळे याला काय म्हणायचं आहे? रोम्बस म्हणायचं आहे. आता रोम्बसची पहिली प्रॉपर्टी काय आहे? रोम्बस is also called parallelogram. Yes, parallelogram म्हणजे समांतरभुज चौकोन असतो. रोम्बस हा एक समांतरभुज चौकोन आहे. मग याचे जे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज काय आहेत? तर पहिली प्रॉपर्टी, अपोजिट angles are congruent. Opposite angles of rhombus are congruent. सम्मुख कोन, अपोजिट अँगल म्हणजे काय? सम्मुख कोन. समोरासमोरील कोन एकरूप असतात, म्हणजे त्यांची माप सारखी असतात. कोन P आणि कोन R चं माप सारखं येईल. कोन Q आणि कोन S चं माप सारखं येईल. दुसरा डायगोनलच्या बाबतीत आहे. मग आपण याचे डायगोनल्स काढून घेऊ. हा झाला एक डायगोनल. आणि हा झाला दुसरा डायगोनल. डायगोनलच्या बाबतीत काय सांगता येईल? डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स. डायगोनल्स काय करतात? अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. म्हणजे डायगोनल PR हा अँगल P आणि अँगल R ला बायसेक्ट करतो. याचाच अर्थ हे दोन्ही कोन सारखेच येतात. हे दोन्ही कोन सारखे येतात. म्हणजे
पी क्यू हा कर्ण कोण पी आणि कोण आरला दुभागतो. क्यू एस हा कर्ण कोण क्यू आणि कोण एसला दुभागतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल डायगोनल बायसेक्ट्स डायगोनल्स bisect opposite angles of a rhombus. अपोजिट अँगल्स ऑफ ए रोम्बस म्हणजे तो सम्मुख कोनांना दुभागतो. तिसरा गुणधर्म कर्णांच्याच बाबतीत आहे. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स आर perpendicular bisect each other. म्हणजे कर्ण हे परस्परांचे लंब दुभाजक असतात. परपेंडिक्युलर्स लंब असतात आणि बायसेक्ट दुभागतात. म्हणजे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणलं तरी चालेल किंवा कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. असे हे 3 गुणधर्म आपल्याला यामध्ये मिळतात. आणि याच्यावरून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. आता बघा कोणती उदाहरणं आहेत. या ठिकाणी एक्सरसाइज दिलेली आहे. उदाहरण जे आहे ते तुम्ही अभ्यासायचं आहे. पहिलं दिलेलं आहे लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ ए रोम्बस ABCD इज 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द रोम्बस. मग आता पुन्हा एक डायगोनल घेऊ आपण. त्याचे कर्ण पण आपल्याला घ्यावे लागणार आहे. चला डायगोनल घेऊ. हा डायगोनल घेतला आपण. त्याचा हा कर्ण घेऊ. हा एक कर्ण घेतला. त्यानंतर हा दुसरा कर्ण घेऊ. हा दुसरा कर्ण झाला. आपण उदाहरण सोडवतोय. उदाहरण क्रमांक 1. याला नाव देऊ आपण ABCD आणि याच्या कर्ण ज्या ठिकाणी छेदत आहेत त्याला नाव देऊ आपण P. आपल्याला आता रोम्बसचे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या माहिती आहे. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्ट each other. परपेंडिक्युलर बायसेक्ट each other. हे गुणधर्म आहेत. आता प्रश्न काय. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए रोम्बस इज 16 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. समजा हा जो AC आहे हा आहे 16 सेंटीमीटर. हा आहे 16 सेंटीमीटर आणि जो BD आहे तो आहे 12 सेंटीमीटर. हा किती आहे 12 सेंटीमीटर आहे. आणि आता आपल्याला
काय सांगितले त्यांनी? फाइंड द साइड ऑफ पेरिमीटर ऑफ द रोम्बस. तर या रोम्बसची साईड आपल्याला म्हणजे बाजू काढायची. आता बाजू रोम्बस म्हटलं की त्याच्या सर्व बाजूंची लांबी कशी असते? सारखीच असते. ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायची? एक बाजू काढली तरी सगळ्या बाजू निघतात. मग बाजू काढायची. बाजू काढण्यासाठी आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की डायगोनल्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजे या ठिकाणी हा जो अँगल होतो, अँगल ए पी बी असेल किंवा अँगल बी पी सी असेल किंवा अँगल सी पी डी असेल किंवा अँगल डी पी ए असेल, इच अँगल इज 90 डिग्री. म्हणजे हा सुद्धा 90 डिग्री. याचा अर्थच अँगल ट्रायंगल ए पी बी इज ए राईट अँगल ट्रायंगल. त्रिकोण ए पी बी हा कोणता त्रिकोण होईल? काटकोन त्रिकोण होईल. मग जर आपल्याला ए पी माहीत असेल, बी पी माहीत असेल तर ए बी काढता येईल. पण ए पी माहीत नाही आहे आणि बी पी सुद्धा माहीत नाही आहे. मग ए पी आपल्याला काढता येईल. मग ए पी काढायची तर काय करावं लागेल? अगोदर आपल्याला कोणता गुणधर्माचा वापर करावा लागणार आहे की डायगोनल्स ऑफ रोम्बस are bisect each other. Bisect each other. आणि म्हणून आपल्याला काय सांगता येईल? सो दॅट ए पी इज इक्वल टू AP is equal to 1/2 AC. So that AP is equal to 1/2 into AC किती आहे? 16 आहे. So that AP is equal to 2 1s are 2, 2 8s are 6, 8 सेंटीमीटर. अशाच पद्धतीनं बी पी इज इक्वल टू, सो दॅट बी पी इज इक्वल टू 1/2 बी डी. कारण आपण इथं वरती लिहिलेलंच आहे. सो दॅट बी पी इज इक्वल टू 1/2 इंटू बी डी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. 2 1s are 2, 2 6s are 12. So that BP is equal to किती येणार आहे? 6 सेंटीमीटर. आता आपल्याला ए बी काढायची, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर इच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर perpendicular each other. आणि म्हणून या ठिकाणी हा जो कोन आहे हा 90 अंशाचा होईल. मग इन ट्रायंगल ए पी बी काय म्हणता येईल? ए बी स्क्वेअर AB square. So that AB square is equal to AP square plus BP square. So that
ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए पी किती काढलेला आहे आपण, ए पी इथं 8 काढलेला आहे आणि बी पी 6 काढलेला आहे. मग ए पीची व्हॅल्यू टाका 8 स्क्वेअर प्लस बी पी 6 स्क्वेअर, सो दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 36. सो दॅट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल, 64 प्लस 36 100. सो दॅट ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घ्या. ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए बी आणि 100चं स्क्वेअर रूट 10 येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल साईड ऑफ रोम्बस. सो दॅट साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि मग आता आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला काढायचं आहे पेरीमीटर ऑफ रोम्बस. आता दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पेरीमीटर ऑफ रोम्बस. सो दॅट पेरीमीटर ऑफ रोम्बस आता साईड, सगळ्या साईड ह्या रोम्बसच्या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून पेरीमीटरचं त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे 4 इंटू साईड इज इक्वल टू 4 इंटू 10 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. म्हणजे पेरीमीटर किती आलेली रोम्बसची 40 सेंटीमीटर येते. या अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे एक उदाहरण सोडवता येतं. दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी पहा, मेजर ऑफ वन अँगल ऑफ ए रोम्बस इज 50 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स. आता रिमेनिंग 3 अँगल्स काढायचे. एका कोणाचं त्यांनी माप दिलेलं आहे. एका कोणाचं माप दिलेलं आहे, ते किती दिलेलं आहे 50 डिग्री दिलेलं आहे. एका कोणाचं जे माप आहे ते आहे 50 डिग्री. दुसरं उदाहरण आपण बघतोय. तर राहिलेल्या 3 कोणांची मापं तुम्हाला काढायला सांगितलेली. याला नाव देऊ आपण ए बी सी डी. आता या ठिकाणी अँगल सी इज इक्वल टू अँगल ए काय कारण असेल, अपोजिट angles of rhombus. Opposite angles of rhombus, so that angle C is equal to 50 degree. अँगल याचं माप 50 आहे. मग आता आपल्याला हे माहिती आहे की चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश असते. मग इथं आपल्याला असं म्हणता येईल सम ऑफ मेजर of all
angles of quadrilateral is 360 डिग्री. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. आता अँगल ए किती आहे, 50 डिग्री, प्लस अँगल बी आपल्याला काढायचा आहे, प्लस अँगल सी सुद्धा 50 डिग्री आहे, प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. बरोबर आहे ना. इथं सी आपण किती काढलेला आहे, 50 डिग्री काढलेला आहे, आणि ए हा 50 डिग्री आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 50 प्लस 50 100 होतील. सो दॅट 100 डिग्री प्लस अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. मी 100 डावीकडून उजवीकडे न्या, म्हणजे काय होणार आहे, सो दॅट अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 100 डिग्री. सो दॅट अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 260 डिग्री. आता या ठिकाणी बी आणि डी हे दोन कोन जे आहेत ते 260 अंशाचे आलेले, पण आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट. मग आता इथं जर आपण बघितलं तर अँगल बी प्लस डीचं माप आपल्याला मिळालेलं आहे. अँगल बी आणि डीच्या मापाची बेरीज मिळालेली 260 अंश. पण ही दोन्ही कोण कसे आहेत, अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आहे, म्हणजे त्यांचं माप कसं आहे, सारखं आहे. म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज सारखी आहे आणि या दोन्ही कोणांची मापं सारखी आहे आणि त्यांची बेरीज 260 अंश आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, सो दॅट अँगल बी प्लस अँगल डी आणि बी कसे आहेत, सारखेच येते, बी इज इक्वल टू 360 डिग्री. आणि मग इथं आपल्याला असं म्हणता येईल अँगल बी प्लस अँगल बी, 2 अँगल बी इज इक्वल टू 360 डिग्री. 2 हे डावीकडून उजवीकडे घ्या, म्हणजे काय येईल, अँगल बी इज इक्वल टू 260, इधर 260. अँगल बी प्लस डी किती आहे, 260 आहे, 260. म्हणजेच 260 डिग्री डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 जार 0. म्हणजेच अँगल बी येईल 130 डिग्री. याचाच अर्थ अँगल डी सुद्धा किती असणार आहे, अँगल डी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 130 डिग्री. म्हणजेच इथं आपल्याला सांगता येईल की उरलेल्या 3 कोनांची मापे
50 डिग्री 130 डिग्री 130 डिग्री किंवा 130 डिग्री 50 डिग्री 130 डिग्री असं सांगता येईल. तर अशी ही दोन उदाहरणं जी आहेत, ही दोन उदाहरणं तुम्ही या ठिकाणी सोडवायची. ही दोन्ही उदाहरणं तुम्ही या ठिकाणी काय करायची, सोडवायची. तर अशा पद्धतीनं आपल्याला समभुज चौकोन रोम्बस याच्या गुणधर्मावरून उदाहरणं ही सोडवता येतात. धन्यवाद.